जिथे ते 6 सीटरचं 3 सीटर काम आम्ही ती HAM ती हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. गणेश चतुर्थीला जाण्यापूर्वीचा हा व्लॉग आहे आणि आता मी जे आहे थोडे जसे जे काही व्लॉग्स शूट केलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते आहे. जवळजवळ अर्धा दिवसांचा गॅप झालेला आहे. गणेश चतुर्थीला मी गावी गेले होते. सो हा जो व्लॉग आहे तो गणेश चतुर्थीला जाण्यापूर्वीचा आहे आणि इथे सकाळ सकाळी ना थोडीशी आमची क्लिनिंग चालू आहे. क्लिनिंग म्हणजे सोफा जो आहे तो आम्हाला असं वीकली ना हटवून पूर्ण जे आहे त्याच्या खालचं जे आहे झाडून वगैरे घ्यावं लागतं. कारण घरी लहान मुलं आहेत, चॉकलेटचे रॅपर्स म्हणा, कागद वगैरे काही ना काही ते फेकतातच. कितीही त्यांना समजवलं ना तरी रुही ना डोळा चुकून काही ना काहीतरी टाकतच असते सोफ्याच्या खाली. सो जितकं झाडून येतं तसं मी रोजच्या रोज ते झाडून घेतच असते. पण तरी देखील वीकली एकदा जे आहे सोफा पूर्णपणे हटवून जे आहे ते क्लीन करावं लागतं. त्यानंतर हा जो सोफा कवर जो आहे मी घेतला होता मिशोवरून, तुम्हाला मी दाखवलं होतं बघा. तो मी कटिंग वगैरे न करता तसाच अखंड घातला होता आणि आज मिस्टर बोलले की तो जो आहे मापाप्रमाणे कट करून घेऊयात आणि व्यवस्थित घालून घ्यात. सो ते काम आज करून घेतलं आणि त्यानंतर मी आता आलेली आहे भाकरी बनवायला. तर तुम्हाला सगळ्यांना मी याआधी सांगितलेलं आहे की आमच्या घरी नाश्त्याला वगैरे भाकरीच मोस्टली बनते आणि भाजी वगैरे मी बनवून घेतली होती. त्यानंतर आता मस्त अशा गरम गरम भाकरी मी बनवते आहे. ना जवळजवळ आठवड्याभरची भाजी आणली होती आणि आता ह्या 3च भाज्या उरलेल्या आहेत. गवार जास्त आहे सो मी उद्या सकाळी ही गवार बनवेन कारण टिफिनला ही भाजी वगैरे लागते. आणि आता मी हा मुळा बनवेन. आता हा बाहेरून दिसताना थोडा खराब दिसतोय पण याला व्यवस्थित पील वगैरे करून व्यवस्थित जर केलं ना तर होईल याची भाजी. त्यानंतर हे बिनीस जे आहेत अर्धे मी वापरलेले आहेत राईसमध्ये आणि आता थोडे उरलेले आहेत, हेही मी उद्या रात्री वगैरे बनवेन. सो चला आता मी हे जे आहे मुळा वगैरे किसून व्यवस्थित करून ठेवते रात्रीच्या जेवणासाठी. तर हा ऑगस्ट महिना आमचा इतका धावपळीचा गेला आहे ना, म्हणजे स्थिर नव्हताच म्हटलं तरी चालेल. 8 दिवस इकडे 4 दिवस तिकडे गावी, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्याच्या वर महिना तरी आमचा गावीच गेलेला आहे. मध्येही 15 दिवस आम्ही गावी होतो, त्यानंतर परत गोव्याला आलो, नंतर परत 4 दिवसांनी परत गावी जाणं झालं. म्हणजे स्थिर नव्हता, स्टेबल नव्हता म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि जेव्हा आम्ही गावी जातो ना त्यावेळी येताना ना आठवड्याभराची भाजी घेऊन येतो. सो ही भाजी आणली होती गावाहूनच आणि जे आहे इकडे तिकडे जाणं झालं त्यामुळे थोडीफार भाजी तशी शिल्लक राहिली होती. तीच आता मी जी आहे साफ वगैरे करून ठेवती आहे. तर हा जो व्लॉग आहे तो सॅटर्डे संडेचा मिक्स असा असणार आहे. त्यानंतर बुधवारी जी आहे गणेश चतुर्थी आहे आणि मी हा व्लॉग एडिट करते आहे आज, म्हणजे आज वार आहे सोमवार, म्हणजे जवळजवळ आठवड्याभरानंतर मी जे आहे पोस्ट करते आहे जवळपास. आणि हा सॅटर्डे संडेचा व्लॉग आहे. सॅटर्डेचं हे जे आहे मी शूट केलेलं आहे. त्यानंतर संडेला म्हणजे दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी माझी बहीण येणार आहे, ती एक दिवस इकडे राहील. मग आम्ही सगळेजण मिळून सोमवारी जे आहे गावी जाऊ. सो 2 दिवस आधीच जे आहे आम्ही यावेळेस गावी जाणार आहोत, नाहीतर आदल्या दिवशीच जाणं होतं, पण यावेळेस सोमवारी जातो आहे आणि बुधवारी जे आहे गणेश चतुर्थी आहे. चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी मी रेडी झाली आहे. रविवार आहे आज. ॲक्च्युली माझी बहीण येते आहे दिल्लीहून. तिची फ्लाईट आता लँड झाली आहे 9:30 वाजता. सो तिलाच आम्ही पिक करायला चाललेलो आहोत. सो नाश्ता वगैरे काही नाही केला, चहा वगैरे घेतलेला आहे बाकीच्यांनी आणि नाश्ता आम्ही बाहेरच काहीतरी लाईट करू. सो चला आजचा दिवस कसा जाते बघूयात आणि चला बहिणीला आधी घेऊन येऊया. जातानाच घालवा पेट्रोल, नंतर आणि येताना अक्षामध्ये मी आलो तुम्ही आले. आमची आज प्रिय पर्सन
आम्ही तिला आणायला एअरपोर्ट मध्ये जायलोय. बाय. तू आणि मावशी ना नुसतं रेकॉर्डिंग करत असता आणि व्हिडिओ करत असता. रुही आजी आणि आरवी नुसतं खेळत असतात आणि मी काय करायचं मला बनायचं आहे नव्हे बघायचं आहे फ्री बाहेर हॉस्टेस. एअरपोर्टला पोहोचलोय पण नक्की बहीण कुठे थांबली ती कळत नाही. कन्फ्युजन होतं काहीतरी. सो मिस्टर जे आहेत त्यांनाच पाहायला गेले. आम्ही आलो होतो दाबोली इथल्या एअरपोर्टला पण त्यांची एमर्जन्सी लँडिंग दुसऱ्या एअरपोर्टला झालेली आहे त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतं आहे. सो आता आम्ही तिकडे निघालो. इथून किती किलोमीटर आहे हो? इथून 60 किलोमीटर आहे. सो आम्ही हाफ वेला जातोय. हाफ वेला त्यांनी तिकडून बसनी येत आहेत. सो मम्माकडे पण असं आहे. गाडी घेतली का? तर जवळजवळ 5-6 महिन्यानंतर मी बहिणीला आणि तिच्या मुलींना भेटते आहे आणि भेटल्यानंतरचा तो क्षण मला जो आहे कॅप्चर करायचा होता. पण पाऊस इतका पडत होता आणि कन्फ्युजन झालं होतं थोडंसं. म्हणजे एअरपोर्टला आम्ही एका एअरपोर्टला गेलो, त्यांचं लँडिंग एका एअरपोर्टला झालं होतं त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण काही हरकत नाही आहे. आणि त्यानंतर मग तिथेच आम्ही जेवण वगैरे केलं. सगळ्यांनी फिश थाली वगैरे खाल्ली. मी व्हेजच खाल्लं. आणि तिची मुलं लहान आहेत आणि ती खूप टायर्ड झाली होती त्यामुळे पुढे मी जास्त काही शूट नाही केलं. आणि छान अशी त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये फिश थाली बनवली होती. आणि बाकी मग काही मी शूट नाही केलं. आणि नेक्स्ट डे परत आम्हाला सगळ्यांना जायचं होतं गावी. आम्हीही गणपतीसाठी जाणार होतो. त्यांनीही सुट्टीसाठी आले होते. नमस्कार, वेलकम बॅक. तर आम्ही आलो आहोत गावी. नाही का, एक जावई नॉनव्हेज खायलेत आणि एक जावई व्हेज खायलेत. तर मंडेला आम्ही सगळेजण जे आहे गावी आलो आहोत आणि बहिणीला इकडे मम्मीकडे सोडलं आणि आम्हीही इकडे मम्मीकडे आधी आलोत. तर तुम्हाला माहीत नसेल तर माझं माहेर आणि सासर एकच आहे. सो इकडे मम्मीकडे बहिणीला सोडून आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो माझ्या सासरच्या घरी. आणि तिकडे गेल्या मग जे आहे साफसफाईची आहे सुरुवात केली. जास्त काही मी शूट नाही केलेलं. सगळी भांडी वॉश करायची होती, परत ती लावून घ्यायची होती, सगळं झाडून वगैरे काढायचं होतं. हे 2 दिवस ना म्हणजे पूर्ण क्लिनिंगमध्ये, शॉपिंगमध्ये, अशा म्हणजे सगळ्या गणेश चतुर्थीच्या तयारीमध्येच गेले आणि जास्त काही मला शूट करता नाही आलं. आणि हा जो व्लॉग आहे हा 2-3 दिवसाचा मिक्स असा तुटक व्लॉग जो आहे मी शूट केला होता आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आणि नेक्स्ट जो व्लॉग असेल तो असेल गणेश चतुर्थीच्या दिवशीचा. सो माझे व्लॉग तुम्ही असेच पाहत राहा. आणि हा छोटासा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.